नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. गुढीपाडवा आला आहे तर घराची साफसफाई तर होणारच. म्हणूनच माझं आज ते काम चालू होतं. आपल्याला जी कामं अवघड वाटतात व पटकन व्हावी अशी वाटत असतात, ती कामं आपण सर्वात आधी करून घ्यावी असं मला वाटतं. म्हणूनच मी आज सर्व घराची साफसफाई करून घ्यायचं ठरवलं. गुढीपाडवा व चैत्र नवरात्र या दोन्ही गोष्टी आम्ही साजऱ्या करत असतो व दरवर्षी आम्ही घराची सर्व साफसफाई करत असतो. त्याचप्रमाणे या गोष्टी केल्यानंतर आपण आपले सण अधिक उत्साहानं साजरं करू शकतो असं मला, कारण घर स्वच्छ असले की सर्व गोष्टी करायला आपल्याला अजून जास्त उल्हास वाटतो असं मला वाटतं. म्हणून मी सर्व घराची साफसफाई केली. अशा प्रकारे सर्व झाडून घेऊन घरात एक पालही आली होती तीही बाहेर काढली. आणि आपलं काहीतरी वेगळं चालू असतं. घरात एवढा पसारा असूनही माझ्या मुलीला एवढ्या पसाऱ्यात ह्या गोष्टी करायच्या सुचल्या. म्हणजे आपण ज्या काही गोष्टी करतो त्या गोष्टींकडे आपल्या मुलांचं लक्ष असतं. या गोष्टीवरून मला समजून आलं. तिनं अशा प्रकारे काही साकार केलं होतं. म्हणजे देवीला आपण कसं वस्त्र नेसवतो त्याप्रमाणे तिनं केलं होतं. सुट्टीच्या दिवशी या सर्व गोष्टी केल्या म्हणजे आपलं काम सोपं होतं. मुलांना आणायचं, सोडायचं किंवा इतर गोष्टी करण्याचं काही आपल्याला त्या दिवशी टेन्शन नसतं. त्यामुळे मी या सुट्टीच्या दिवशी काम करायचं ठरवलं होतं व ते मी पूर्णही केलं. अशा प्रकारे दारातील सदाफुलीची फुलं आणून त्याचा हार करून घातला होता. आता उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळं अंथरूण पांघरूणही आपण एवढं घेत नाही. म्हणून आम्ही अंथरूण पांघरूणही धुवून घेतलं. तसं आम्ही दरवर्षीच अंथरूण पांघरूण धुत असतो. यावर्षीही या गोष्टी केल्या. खरंच आपले सण आपण म्हणतो की आपल्याला काम पडतं, पण हे सर्व काम केल्यानंतर घर स्वच्छही होतं व आपल्याला सण साजरे करायला अधिक उल्हासही येतो असं मला वाटतं. व येणारे पाहुणे किंवा आणखी कोणत्या गोष्टी असतील तर आपल्याला त्या करायलाही उल्हास वाटतो. आणि हो, सर्वांनी सोबत मिळून काम केलं की ते लवकरही होतं.